पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. पहा या ठिकाणी नियुक्त्या मुंबई येथील उच्च न्यायालयाचा अधिकार या ठिकाणी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि जेवढे काही पात्र विद्यार्थी आहेत त्या सर्वांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी जे काही पद आहे त्या पदाचं नाव असणार आहे माळी ऑब्लिक मदतनीस दोन्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. एकूण रिक्त पदे 1 आहे. 2 वर्षामध्ये रिक्त होणारे 1 पद आहे आणि दिव्यांगासाठी आरक्षण पदे काहीच नाही आणि निवड यादी 2 आहे आणि जे काही पगार आहे मित्रांनो 16,600 ते 52,400 असणार आहे आणि ही पर्मनंट भरती आहे. कायमस्वरूपी शासनाची भरती असणार आहे. म्हणजेच ही पोस्ट आहे. यामध्ये पाहिजे काय म्हटलेलं आहे, निरोगी इच्छुक जे काही पात्र स्त्री असो वा पुरुष असो दोन्ही यामध्ये नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्र पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी सहित नमुन्यामध्ये 20 एप्रिल 2025 रोजी किंवा त्याआधी पोहोचेल अशा पद्धतीनं फक्त स्पीड पोस्टाद्वारे ते पत्र पाठवायचे आहे. म्हणजेच तुमचे जे काही अर्ज असतील, कागदपत्र असतील, प्रमाणपत्र असतील किंवा पोस्टल ऑर्डर म्हणजे डिमांड ड्राफ्ट असले सर्व जे काही नमुना आहे त्या नमुन्याद्वारे 20 तारखेच्या आतमध्ये काय करायचं आहे पोस्टाने ते पण फक्त स्पीड पोस्टाने पाठवायचं आहे. पोस्टामध्ये गेले त्याला म्हटलं स्पीड पोस्ट तर त्या ठिकाणी स्पीड पोस्ट ते करू शकतात. हे मुख्य त्यांचं काय आहे पत्ता या पत्त्यावर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच विद्यार्थी चुका करतात ते आपल्याला करायचे नाही. माळी किंवा मदतनीस पदासाठी अर्ज असे कंपल्सरी आपल्याला हा A4 साईजचा तुमचा लिफाफा असेल या प्रकारचा हा जो सेंटर आहे ह्या सेंटरमध्ये तुम्हाला काय करायचं माळी मदतनीस पदासाठी अर्ज असं लिहायचं. इथं या ठिकाणी जिथं आपण काय करू ज्यांना पाठवलं त्यांचा ॲड्रेस प्रतीमध्ये आणि प्रेक्षकमध्ये इथं तुमचा काय करायचं ॲड्रेस लिहायचं आहे. आता अजून माहिती आहे ती कशा पद्धतीने पाठवायची ते आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही जर कोरड भरतीची तयारी करत असाल मित्रांनो शिपाई आणि लिपिक या पदाची आणि त्यासाठी जर आवश्यक कंटेंट तुम्हाला आवश्यक असेल यामध्ये प्रश्नपत्रिका जेवढे काही झालेले आहेत तेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत त्या बेसवर तयार केलेल्या. तसेच या ठिकाणी लिपिक या पदासाठी लागणारे आवश्यक मटेरियल्स म्हणजेच टायपिंगसाठी पॅसेज आहेत, कम्प्युटरचे ई-बुक आहे आणि त्याच पद्धतीने शिपाई आणि लिपिक पदासाठी प्रश्न सेट आपण तयार केलेला आहे. शिपाईसाठी 20 प्रश्नांचा सेट आहे आणि लिपिक पदासाठी 12 प्रश्नांचा काय आहे सेट आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बाय करू शकता. तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आहे. त्या ठिकाणी देखील तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा. आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजेच काय आहे शॉर्टलिस्ट लागणार आहे कारण सर्व अधिकार त्यांच्याकडे असणार आहेत. यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता आणि मुलाखत घेतली जाणार आहे. पुढे पहा यांनी काय म्हटलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची टिप त्यांनी दिलेली आहे की काय माळी मदतनीस हे पद एकाएकी आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे यामध्ये भविष्यामध्ये काय होणार नाही प्रमोशन होणार नाही. पात्रता पहा या ठिकाणी काय आहे भारताचा नागरिक असावा, 4थी उत्तीर्ण असावा याचा अर्थ तुमच्याजवळ 4थीचं प्रमाणपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर उमेदवाराला किमान 3 वर्षाचा बगीचे, हिरवळी, वनस्पती, झाडे इत्यादी चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा अनुभव असावा तर प्राधान्य दिले जाते. या ठिकाणी वर्ष देखील तुम्ही म्हणजेच तुमचं एज लिमिट्स तुम्ही पाहू शकता आणि हे पात्रतेच्या सर्व काही अटी आहेत या प्रकारच्या अटीचं तुम्हाला काय करावं लागणार पालन करावं लागणार आहे. अर्ज जे काही शुल्क आहे ते शुल्क असणार आहे ₹300 आहे आणि जे काही डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायची आहे ते कशा पद्धतीने काढायची त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड यांच्या नावाने काढायचं आहे. डिमांड ड्राफ्ट ₹300 अर्ज शुल्क भरल्याशिवाय तुमचा तो अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ह्या प्रकारची निवड पद्धत असेल, शॉर्टलिस्ट असेल, शॉर्टलिस्ट झाल्यावर परीक्षा असेल 30 मार्काची, शारीरिक क्षमता असेल, वैयक्तिक मुलाखत असेल आणि त्याच्यानंतर 50 मार्कापैकी जेवढे मार्क मिळाले त्या पद्धतीने तुमची काय केली जाणार आहे निवड केली जाणार आहे. आणि हे महत्त्वाचं अर्जासोबत सर्व स्वतः प्रमाणित केलेल्या म्हणजे स्वतः सेल्फ अटेस्टेड करायचं. सेल्फ अटेस्टेड बाय मी असं लिहून तुमचं नाव आणि साईन करायची. सर्व प्रमाणपत्रावर झेरॉक्स काढून आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला काय करायचे वर दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचे संपूर्ण अर्ज व्यवस्थित काय करायचा पाठवायचा आहे. थोडीही चूक जर झाली तर तुमचा शॉर्टलिस्टमध्ये नाव येत नाही आणि तुमचा अर्ज बाद केला जातो. अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती होती. तुम्हाला अजून काय फॉर्म भरण्यामध्ये अडचण येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि आवश्यक असलेले मटेरियल्स कोड भरतीसाठी तुम्ही बाय करा.